मित्रांनो, हा मराठ्यांचे दसरी काळा दिवस आहे आणि मराठ्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं नुकसान हे शरद पवार नावाच्या व्यक्तीने केलेले आणि आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले, कारण त्याचा GR सुद्धा आपण गेल्या आठवड्यामध्ये टाकला होता. लक्षात घ्या, या देशासाठी, या संपूर्ण देशासाठी लढण्याचं काम, पिढ्यानपिढ्या केलेलं काम म्हणजे मराठा समाजाने काम केलेले. या देशातील सर्व छोट्या मोठ्या जातींच्या आणि गोरगरिबांच्या, उपेक्षित शोषितांच्यासाठी कायम लढलेला हा मराठा समाज आहे आणि याच मराठा समाजावरती ठरवून अन्याय करण्याचं काम या शरद पवारांनी केलं. का केलं हे काळाच्या ओघात आपण शोधून काढू, पण कसं केलं त्याचा पहिल्यांदा उलगडा माझ्या माध्यमातून झाला. मला वाटतं बऱ्याच लोकांनाही माहीत होतं, पण कुणी त्याच्याबद्दल बोलायला घाबरत होते मित्रांनो. ते दहशत होती त्यांची आणि त्याच्यामुळे इथले आमदार, खासदार, मोठमोठे अधिकारी किंवा जे समन्वयक म्हणायचे स्वतःला किंवा वेगवेगळ्या चळवळी चालवायचे, हे सगळे यांचे एकमेकाचे लागेबांधे होते, एकमेकाचे हित संबंध होते आणि त्याच्यामुळे कोणी त्या विषयावरती माहीत असून बोलायला तयार नव्हतं. परंतु ज्यावेळी माझ्या 5 कोटी मराठा बांधवांच्या जीवाचा प्रश्न, त्यांच्या भविष्याचा प्रश्न, त्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न माझ्या समोर आला, मला ती माहिती मिळाल्यावर मी 3 दिवस अभ्यास करून मग तो विषय मी मांडला. आणि मित्रांनो, एक मोठं षडयंत्र केलं गेलं मित्रांनो. 1994 ते आज 2023 पर्यंत जवळपास 2 लाख मराठा मुलांच्या नोकरीवरती गदा या चुकीच्या आरक्षणामुळे आली आणि जे घटनाबाह्य आरक्षण दिलं शरद पवारांनी, त्याच्यामुळे हे 2 लाख मराठा कुटुंब उद्ध्वस्त झालेत असं मला जाहीरपणे सांगायचंय आणि त्यांचा निषेध पण करायचा आहे. दुसरी गोष्ट, हे झालं फक्त नोकऱ्यांमधलं मित्रांनो, परंतु या 5 कोटी परिवारांमधल्या किंवा 5 कोटी माणसांमधले जवळपास 1 कोटी मुलांचं शैक्षणिक भविष्य शरद पवारांच्या ह्या निर्णयामुळे खराब झालेले, हे पण मला तुम्हाला सांगायचंय. आणि छगन भुजबळ आणि शरद पवार या 2 ओबीसी नेत्यांनी, लक्षात घ्या, आता हा GR आपण पाहिल्यानंतर, आपला व्हिडिओ सगळीकडे पसरल्यानंतर शरद पवारांना कोणत्याही किमतीमध्ये मराठा म्हणणं, मराठा नेता तर म्हणणं सोडूनच द्या. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी शेवटच्या क्षणापर्यंत कधी गांधीला महात्मा गांधी म्हणणार नाही, तसं मला वाटतं या देशातला आता कोणताही मराठा मरेपर्यंत, चंद्र सूर्यापर्यंत शरद पवारांना मराठा म्हणणार नाही, आहेतच नाही ते. आणि दुसरी गोष्ट, मराठ्यांचा नेता असं म्हणून त्यांनी जे फसवले ते खूप चुकीची गोष्ट आहे, हे मी पूर्वीच बोललो. आता महत्वाचा विषय, काल कोर्टामध्ये बाळासाहेब सराटे, शिवाजीराव आणि दुसरे भोसले म्हणून वकील आहेत, या 3 लोकांनी जी कोर्टामध्ये याचिका टाकलेली आहे त्या सर्व लोकांचं अभिनंदन. कारण आजपर्यंत आपल्याला जेव्हा जेव्हा आरक्षणाची संधी येत होती त्यावेळी हेच लोक कोणत्या तरी एखाद्या वकिलाला पुढे करायचे आणि त्याला कोर्टात घालवायचे, कोर्टात त्याला उभं करायचे आणि आपला युद्धातला विजय ते 10 मध्ये कागदपत्रांमध्ये आपल्याला हरवायचे आणि प्रत्येक वेळी आपल्या समोर एक नवीन प्रश्न ते डावपेच मांडायचे की तुमचं शैक्षणिक मागासले पण सिद्ध करा, तुमचं आर्थिक मागासले पण सिद्ध करा, तुमचं सामाजिक मागासले पण सिद्ध करा, सगळ्या नियम आणि अटी फक्त मराठ्यांना. आणि मग म्हणून आमचा प्रश्न आहे की ज्यावेळी तुम्ही 182 आणि 183 नंबरवर असणाऱ्या माळी आणि तेली यांना ज्यावेळी ओबीसी मध्ये घेतलं त्यावेळी त्यांचं कोणतं शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण सिद्ध केलं, याचा आता आढावा घ्यायचा. ज्यावेळी कोर्टाने काम सुरू केलेलं आहे, आता काल सुनावणी झालेली आहे, 8 डिसेंबर पर्यंत सरकारला त्यांची बाजू मांडायला सांगितलंय आणि 3 जानेवारीला ज्यावेळी सुनावणी होईल तर त्यावेळी मला वाटतं की हे सगळं यांचं षडयंत्र आणि हा भ्रष्टाचार सगळा बाहेर पडेल. या देशातील सर्वात मोठा नोकरीमधला घोटाळा शरद पवार आणि छगन भुजबळ या दोघांनी संगनमताने केलेला. मित्रांनो, मी ओबीसी समाजाला दोष देणार नाही, यांनी गुपचूप जे हे केलेलं आहे सगळं ते नोकर भरतीतून अब्जावधी रुपये मिळण्यासाठी केलेले आहे. आणि जेव्हा आता हे सगळं उघड व्हायची वेळ आली आहे, स्वतः छगन भुजबळ याच्यामध्ये पार्टी व्हायला तयार आहेत. का बरं? तुम्ही एवढा इंटरेस्ट का घेताय? तर लक्षात घ्या की ह्यांनी एवढं खाल्लेलं आहे की आता ते पचणार नाही आणि ह्यांना ते उलटे करावे लागेल. आणि आज ज्यावेळी मराठा समाज शांततेच्या मार्गाने, मनोज जरांगेंच्या निमित्ताने एक योद्धा, एक सेनापती मराठा आरक्षणाला मिळाला आणि त्यांनी बरोबर रणनीती वापरली. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांचं सगळ्या देशभराने जगाने कौतुक केलं पाहिजे. त्या गांधींच्या नंतर जर 80च्या मार्गाने सगळ्यात मोठा लढा जर कोणी उभा केला असेल तर या मनोज जरांगे पाटलांनी उभा केलेला. मित्रांनो, एका शेतकऱ्याच्या पोरांनी 20-22 वर्ष अभ्यास करून या लोकांनी कसं आपल्याला फसवलंय हे उघड केलं. आणि ज्यावेळी ही फसवणूक उघड होते ना, त्यावेळी ज्यांनी फसवणूक केलेली आहे तीच व्यक्ती, अशाच व्यक्ती असंच टोळकं मग लोकांना चिथावणी देत असतं, मारामारी करायला प्रवृत्त करत असतं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करायला प्रवृत्त करत असतं. आणि त्याच्यातूनच बीडमध्ये जे एका हॉटेलची तोडफोड झाली ती छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. अशा प्रकारची त्या बीडमध्ये सगळीकडे चर्चा आहे. मित्रांनो, छगन भुजबळ करेंगे मरेंगे मारामारीच्या भाषा का करू लागलेत? कारण त्यांच्या हे लक्षात आलेले की आता हा घोटाळा परत उघड झाला तर आपल्याला परत ईडीच्या चौकशी, सीबीआयच्या चौकशी आणि ह्या सगळ्यांना सामोरं जावं लागेल आणि उरलेलं आयुष्य छगन भुजबळांचं हे जेलमध्ये जाऊ शकेल हे सिद्ध होण्याची वेळ जवळ आलेली आहे. आणि म्हणून ते आता जी कायदेशीर लढाई मराठा समाज करतोय कोर्टामध्ये त्याच्यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतायत. कोर्टाने सांगून सुद्धा 4-4 वर्ष हे लोक हजर होत नाहीये, तारीख देत नाहीत. 2018ची जी फाईल आता पुन्हा कोर्टाने ओपन केलेली आहे आणि मला वाटतं त्याच्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आणि एक लक्षात घ्या, मराठा समाजाबद्दल जे चुकीचं पसरवलं जात आहे समाजामध्ये की मराठा समाज हा जबरदस्ती ओबीसी मध्ये घुसतोय, मराठा समाज जबरदस्ती कुणबी सर्टिफिकेट काढतोय, सरसकट काढतोय, हे आरोप करणं चुकीचं आहे. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. 1881 ब्रिटिश गॅजेटियर, 1921 मुंबई हायकोर्टाचे निर्णय, असे सगळे पुरावे हा सूर्य आणि हा जयद्रथ
एवढे स्पष्ट असताना सुद्धा मराठ्यांना कागदपत्र विचारण्याचा टाइमपासचा खेळ केला जातोय. इतरांना वेगळी वागणूक, मराठ्यांना वेगळी वागणूक. मराठे ओबीसीच्या हक्काचं मागत नाहीत, लक्षात घ्या. ओबीसी बांधवांनी अजिबात गैरसमज करू नये. हा लढा मराठा विरुद्ध ओबीसी असा नसून मराठ्यांना ज्यांनी फसवलंय त्यांच्या विरुद्ध मराठे लढणार आहेत आणि ओबीसींना ज्यांनी फसवलंय त्यांच्या विरुद्ध ओबीसी लढणार आहेत. हा संघर्ष आपापल्या समाजाला ज्यांनी फसवलंय तो समाज आणि त्यांचे नेते, हे दांभिक नेते, हे भ्रष्टाचारी नेते, हे लुटारू नेते यांच्यामधला हा संघर्ष आहे. आणि म्हणून कोणत्याही आमच्या ओबीसी बांधवांना, मग ते माळी असतील, तेली असतील, वंजारी असतील, धनगर असतील, या सर्वांना माझी विनंती आहे की आपला लढा मराठे विरुद्ध ओबीसी असा नसून आपल्याला लुटणाऱ्या आणि आपलेच आहोत असं सांगणाऱ्या या दुटप्पी नेत्यांच्या विरुद्ध आपला लढा आहे. सनदशीर मार्गाने आणि कायदेशीर मार्गाने देशातील शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखत खोट्याला खोटं म्हणण्याची आपण हिंमत ठेवली पाहिजे, खऱ्याला खरं म्हणण्याची आपण हिंमत ठेवली पाहिजे आणि आपण पुढे गेलं पाहिजे. ओबीसींच्या कोट्यातून मराठे त्यांचं काही खेचून घेत नाहीत. जे अतिरिक्त वाढीव मराठ्यांच्या हक्काचं 16% जे शरद पवारांनी 23 मार्च 1994 हे बाकीचं उद्योग करून मराठ्यांच्या हक्काचं 16% तिकडे जे वर्ग केलेले आहे तेच मराठे परत मागतात. मित्रांनो, हा लढा पांडवांसारखा आहे. आमचा हा इंद्रप्रस्थ आम्हाला परत करा, एवढंच पांडवांचं म्हणणं आहे. कौरवांचं अजिबात पांडवांनी काही जास्त मागितलं नाही. तसं मराठे ओबीसीमधलं जास्त काय मागत नाहीत. आणि मराठे म्हणजेच कुणबी आहेत, कुणबी म्हणजे शेतकरी, आणि शेतकरी म्हणजेच ओबीसी आहेत. हे सगळं डोळ्या एवढं सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ असताना सुद्धा ह्या सगळ्या कोलन तेवढ्या कशासाठी आहेत मित्रांनो, तर हे नोकर भरतीमध्ये खाल्लेले पैसे आता बाहेर पडतील आणि देशातील सर्वात मोठा नोकर भरतीतला घोटाळा बाहेर येईल अशा प्रकारची भीती वाटत असल्यामुळे छगन भुजबळ स्वतः कोर्टात पार्टी झालेत. आणि छगन भुजबळ हे सातत्याने समाजामध्ये मराठा समाजाच्या भावना उद्दीपित होतील, मराठा समाजाच्या भावना प्रक्षोभित होतील आणि मराठा तरुणांनी हातात दगड घ्यावेत, काठ्या घ्यावेत अशा ते प्रयत्न करतायत. माझी विनंती एकनाथ शिंदेंना, तुम्ही ताबडतोब छगन भुजबळांना मुक्त करा. ते सरकारी यंत्रणा वापरतायत, सरकारी सुरक्षा वापरतायत आणि मराठा पोरांना चेतवतायत. लक्षात घ्या, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न छगन भुजबळांची वक्तव्य तयार करतायत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब तुम्ही हे लक्ष घ्या. अजित पवारांना तुम्ही म्हणणार नाही अजिबात की तुम्ही मराठ्यांची बाजू मांडा, कारण तुम्ही मराठ्यांचे नेते नव्हते. आजही नाहीत, कालही नव्हते, आजही नव्हते. त्यामुळे तुम्ही काय मराठ्यांच्या बाजूने बोलणार नाही. आम्ही अजिबात आता तो गैरसमज मनातून काढलेला आहे की तुम्ही मराठ्यांचे नेते आहात, अजिबात नाही. शरद पवार आणि अजित पवार हे दोघं काकापुतणे, हे ओबीसींचे नेते आहेत, मराठ्यांचे अजिबात नाही. हे मी तुम्हाला एक घरंदाज मराठा म्हणून आणि इतिहासकार म्हणून आणि जिजाऊंचा वारस म्हणून अगदी तुम्हाला निष्पक्षपणे सांगतो की हे अजित पवार आणि शरद पवार हे दोन काका पुतणे हे मराठ्यांचे नेते नव्ह, हे फक्त ओबीसींचे नेते आहोत. आणि लक्षात घ्या ओबीसी बांधवांनो, तुमच्याही लक्षात येईल काही दिवसांनी की हे ओबीसींचे सुद्धा नेते नाहीत. हे फक्त आपल्या कुटुंबाचं बघतात, हे फक्त स्वतःचं खिसा कसा भरता येईल, पोट फाटेपर्यंत पैसे गोळा करणे, खाणे आणि शेवटी ढेकर सुद्धा न देणे ही यांची परंपरा झालेली आहे, ही यांची संस्कृती झालेली आहे मित्रांनो. आणि म्हणून आज आमच्या लक्षात आलं 40-50 वर्षानंतर की शरद पवार, अजित पवार हे मराठ्यांचे नेते नाहीत. ओबीसीनं तुमच्याही लक्षात येईल की हे आमचे नेते नाहीत, हे फक्त पैसे कुठून मिळतील तेवढ्याचेच ते नेते आहेत. आणि म्हणून ओबीसी बांधवांना तुम्ही सुद्धा यांच्याबद्दल सावध राहिलं पाहिजे. आणि छगन भुजबळांच्या बाबतीत एकनाथ शिंदेंना आमचा असं म्हणणं आहे, आमची विनंती आहे, मुख्यमंत्री आहात तुम्ही छगन भुजबळ ओबीसीचे नेते म्हणून ठाम भूमिका घेत आहेत. आदिवासींचे 25च्या 25 आमदार असं म्हणतात की आम्ही पहिले आदिवासी आहोत आणि मग आमदार आहोत. मला असं म्हणायचे की मराठ्यांचे हे 150, 60, 70 आमदार आहेत, हे याच्यावर का बोलत नाहीयेत, हे का बोलत नाहीत? मराठा समाजाचे आमदार याच्यावर काहीच बोलत नाहीत. लक्षात ठेवा मराठा तरुणांनो, 5 कोटी मराठ्यांना लक्षात ठेवा, तुम्ही ज्यांना निवडून दिले ते मूग गिळून गप्प आहेत, तुमच्याबद्दल काहीच बोलत नाहीत. निवडणुका आल्यानंतर मग यांना दारात काय गावातही उभं करायचं नाही. यांनी कुठल्याही पक्षातून फक्त तिकीट घेऊन दाखवावी, उभं राहून दाखवावं. नाही ह्यांचे डिपॉझिट जप्त झाले यावेळी तर तुम्ही बघून घ्या. आणि मी कुठल्या एका पक्षाबद्दल मला बोलायचं नाही. तुम्ही कुठल्याही पक्षातून उभे राहा पठ्ठ्यांनो, तुम्ही जिथूनही उभे राहताल तुम्ही मराठ्यांचं नुकसान केलेलं आहात, मराठ्यांवरती अन्याय होत असताना तुम्ही गप बसलेले आहात. हे लक्षात ठेवून मराठा समाज लोकशाही पद्धतीमध्ये मतदानाच्या वेळी तुम्हाला दाखवून देईल की तुमच्या गद्दारीचा अंजाम काय होत असतो ते. आणि शेवटचं मला हे सांगायचे की एकनाथ शिंदे साहेब तुम्ही पण मराठा आहे असा आमचा समज आहे. अलग लक्षात, तुमची कागदपत्र आम्ही बघितली नाही तर शरद पवारांसारखं व्हायचं आमचं पण, की आम्हाला नंतर कळायचं की हे पण ओबीसी होते काय. तर तुम्ही ओबीसी आहे का मराठा मला माहित नाही. ओबीसी असताल तर तुम्ही सुद्धा खमकी भूमिका घेतली पाहिजे, ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि झटकन GR काढला पाहिजे आणि मराठ्यांना देऊन टाका. पुढे काय होईल ते बघून घेऊ. आणि ते छगन भुजबळ जे सरकारी यंत्रणा वापरतायत, सरकारी संरक्षण घेत आहेत आणि आग लावायचं काम करतायत, लक्षात घ्या. त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून तुम्ही मुक्त केलं पाहिजे, त्यांची हकालपट्टी केली पाहिजे असं मला वाटतं. त्यांना जे काय भाषण करायचे त्यांच्या सोबळावर करावे, पण त्यांनी त्याच्यासाठी शासकीय यंत्रणा वापरणं हे चुकीची गोष्ट आहे आणि चुकीचं काम करणाऱ्यांना संरक्षण देणं ही गोष्ट चुकीची आहे. आणि राहिला प्रश्न मराठा समाजाच्या हे लक्षात आले, तरुण पोरांनो हे तुम्ही समजून घ्या की आतापर्यंत जी आंदोलनं झाली ती आंदोलनं त्याच्यामधले समन्वयक हे याच नेत्यांचे कार्यकर्ते होते आणि म्हणून आपल्याला न्याय मिळाला नाही.
याच्यापूर्वीचे 56 मोर्चे त्यांचं नेतृत्व करणारे कोण होते हे तुम्ही समजून घ्या. त्यावेळी यंत्रणा का हल्ल्या नाही आणि त्यावेळी असे मोठे भूकंप का झाले नाही? कारण ज्यांच्याकडे जिल्हा वाईज नियोजनाच्या जबाबदारी दिली त्या काही चांगल्या लोकांमध्ये ह्यांचेच बागडबिल्ले घुसले होते आणि त्या समन्वयकांनी आपल्यासाठी लढल्याचं नाटक केलं, स्वतःची पाकिटं भरली, स्वतःचे खिसे भरले आणि ते आंदोलन तशीच म्हणजे बंद गुलदस्त्यामध्ये अडकून गेली. परंतु एक मावळा या महाराष्ट्राला मिळाला ज्यांनी कोणत्याही प्रकारची आमिष नाकारली, कोणाच्याही दबावाखाली राहायचं नाकारलं आणि कोणाचीही चमचेगिरी करणं त्या माणसाने टाळलं. आणि म्हणून आज मराठ्यांचा हा एवढा मोठा एल्गार, मराठ्यांचा एवढा मोठा इतिहास तयार होतोय. मराठ्यांना पहिल्यांदाच 1994 पासून झालेल्या अन्यायातून मुक्ती मिळणार आहे आणि त्याच्यात न्याय मिळणार आहे आणि ते काम मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, या मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल कोणी कुठेही कशा प्रकारची अफवा पसरवेल त्याला जागेच तिथल्या तिथे आपण उत्तर दिलं पाहिजे आणि त्यांच्याबद्दल खमकी भूमिका घेऊन आपण हे ठाम सांगितलं पाहिजे. जरी हे म्हणतील ते त्या पक्षाचे आहेत, ते म्हणतील त्या पक्षाचे आहेत, आपण सगळ्यांनी एकच सांगितलं पाहिजे की मनोज जरांगे हे या पक्षाचे नाहीत, त्या पक्षाचे नाहीत, ते फक्त मराठ्यांच्या आरक्षणाचे संघर्ष योद्धा आहेत आणि मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय ते थांबणार नाहीत. एवढीच गोष्ट आपण सगळ्यांनी लावून धरायची आहे. आपल्या आरक्षणाचा लढा मित्रांनो जवळपास आपण शेवटच्याच बॉल आपला बाकी आहे आणि 6 बसला की आपण ते युद्ध जिंकल्या जमाय. 3 जानेवारी 2024 ज्यावेळी कोर्टामध्ये ही तारीख येईल आणि तातडीने याची सगळी सुनावणी झाली पाहिजे आणि ताबडतोब या मराठा मुलांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी 2 लाख मराठा मुलांना ताबडतोब शासकीय नोकऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत आणि ज्या ज्या मुलांचं शिक्षण हुकलेलं आहे, त्यांच्या संधी हुकलेल्या आहेत, त्याच्या संदर्भात सुद्धा सरकारने संवेदनापूर्वक निर्णय घेतले पाहिजेत आणि त्या मुलांना सुद्धा शिक्षणामधले जे नुकसान झाले त्याच्यातून काय त्यांना भरपाई देता येईल याचा सुद्धा सरकारने निर्णय घेतला पाहिजे. आणि जर असे निर्णय तुम्ही घेऊ शकला नाहीत त्याच्या दबावापोटी तर लक्षात ठेवा, मी गुरु नानक सिंग यांचं एक वाक्य तुम्हाला सांगेल, चिडिया बाज नाल लढावा ताहे गुरु गोविंद सिंग कहावा, 1.25 लाख से 1 लढावा ताहे नाम गुरु गोविंद सिंग कहावा. तसंच लक्षात ठेवा, मराठ्यांच्या शौर्याबद्दल, मराठ्यांच्या धैर्याबद्दल आणि मराठ्यांच्या पराक्रमाबद्दल जर कोणाला संशय असेल तर त्यांनी अब्दालीला विचारा कसा त्याला ठोकला होता, त्यांनी औरंगजेबाला विचारा त्याला कसा फिरून फिरून मारला होता. आणि त्यांना अजून शौर्याची जर उदाहरणं पाहिजे असतील मराठ्यांच्या DNA मधली रक्तामधली तर शाहिस्तेखानाला विचारा 1.25 लाख फौजेत घुसून कसा हात छाटला होता. आणि अजून पुरावा जर तुम्हाला पाहिजे असेल मराठ्यांच्या शौर्याचा तर अफजल खानाचं काय झालं हे तुम्ही समजून घ्या. एवढा शौर्याचा वारसा असणाऱ्या मराठा पोरांना तुम्ही चेतवायच्या भानगडीत पडू नका. शांततेनं, कायद्यानं, सविनय पद्धतीनं आंदोलन चालू आहे, त्याच पद्धतीनं चालू राहिलं पाहिजे. यासाठी मनोज जरांगे पाटील सतत आवाहन करतायत की आपण कायदा हातात घ्यायचा नाहीये, शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचे. लक्षात घ्या, आपली बाजू बरोबर आहे म्हणून आपण शांततेने लढतोय आणि लढणार आहोत. ज्यांची बाजू चुकीची आहे त्यांचा संयम सुटणार आहे आणि तेच दंगा करायच्या भाषा करतील, तेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची भाषा करतील. माझी पोलीस प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना विनंती आहे की जे कोणी अशा प्रकारे 2 जातीत तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतील, अशा प्रकारचा संघर्षाचे वातावरण तयार करतील, त्या सर्वांवरती ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. ते सरकारमध्ये असतील, आमदार असतील, मंत्री असतील, कोणाचीही सुट्टी देऊ नका. आणि जर तुम्ही भेदभाव केला तर मग तुमची सुट्टी नाही, एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्या. लोकशाही आहे, सर्वांना मतं व्यक्त करायची संधी आहे, परंतु आग लावायची मात्र कोणालाही संधी देता कामा नये, एवढीच तुम्हाला विनंती.